नमस्कार मित्रांनो, मी आहे नितीन तुबडा आणि माझ्या नितीन तुबडा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण डहाणूच्या महालक्ष्मी मंदिराला भेट देणार आहेत. तर मित्रांनो, आपण तिथे जे आजूबाजूला जे काही दृश्य असेल, जी छोटी छोटी दुकानं आहेत किंवा मंदिर आहे, ते तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भरपूर लोकांना शेअर करा मित्रांनो. मित्रांनो, महालक्ष्मी मंदिर हे तुम्हाला शोधण्याची गरज नाही, कारण महालक्ष्मी मंदिर हे मुंबई अहमदाबाद हायवेच्या एकदम बाजूलाच आहे. त्यामुळे तुम्हाला कुठे शोधण्याची गरज लागणार नाही. मंदिराच्या थोड्या जवळ गेल्यावर आम्हाला रंगबेरंगी सजलेली दुकानं पाहावयास मिळाली. मित्रांनो, या मंदिरामुळे इथल्या स्थानिक आदिवासी लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. आपल्या शेतामध्ये जे काही पिकतं, म्हणजे जसं काय चहापत्ती, कणका, चवळी, कांदा, दुधी, कोहला, गावठी काकडी, कणफला, चिकू, भोपळा, आलू, पेरू, सीताफळ यासारखे असंख्य गोष्टी ज्या त्यांच्या शेतात पिकतात ते इथे घेऊन येतात आणि छोटी छोटी दुकानं मांडून आणि ते विकतात आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह चालवतात. तर मित्रांनो, इथे सांगावंसं वाटतं की मित्रांनो, जर तुम्ही या मंदिरामध्ये आले आणि असे छोटे छोटे दुकानं तुम्ही पाहिली तर त्यांच्याकडून काही ना काही वस्तू विकत घ्या, म्हणजे त्या लोकांचा पण उदरनिर्वाह चालेल. आणि मित्रांनो, हे 100% ऑर्गॅनिक शेती करतात, म्हणजे कुठल्याही प्रकारचं खत घालत नाही आणि कुठल्याही प्रकारची केमिकल फवारणी करत नाही. त्यामुळे हे शरीरासाठी खूपच फायदेशीर असतं. त्यामुळे तुम्ही जरूर हे विकत घ्या. मित्रांनो, या पिकाची जर तुम्हाला झाडं पाहायची असतील तर माझ्या चॅनलवर आदिवासी भागातील शेती असा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, मंदिरामध्ये कॅमेरा किंवा मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे. त्याच्यामुळे मी आतले दृश्य दाखवू शकलो नाही.
ही मंदिराची पाठीमागची बाजू आहे आणि त्याच्या बाजूलाच मोठ्या भिंतीवरती महालक्ष्मी मातेची दंतकथा लिहिलेली आहे आणि त्याची बाजूलाच एक सुंदर पेंटिंग केलेली आहे. ती पेंटिंग भीमबाधाची आहे आणि भीमबाधाचं बद्दल तुम्हाला काही माहीत नसेल तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर 2 व्हिडिओ आहे, भीमबाध 1 आणि भीमबाध भाग 2 असं म्हणजे 2 व्हिडिओ आहेत. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक दिलेली आहे. ते मित्रांनो जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि ती पूर्ण दंतकथा जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि जरा जरी थोडा जरी आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर लोकांना शेअर करा. आणि मित्रांनो, ही दिवाळी तुम्हाला भरभराटीची सुख समृद्धीची जावो अशी मी महालक्ष्मी मातेकडे प्रार्थना करतो. आणि सर्वांनी आपली काळजी घ्या, आपली तब्येतीची काळजी घ्या मित्रांनो. आणि ही दिवाळी खूप एन्जॉय करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.